आम्ही साधारण पहिल्यांदा आम्ही ह्याच एरियात राजाराम ब्रिजच्या इथं राहत होतो. तर आम्ही साधारण बघत होतो ह्याच एरियात आम्हाला फ्लॅट बघायचा होता. तर आम्ही शोध कार्य चालू होतं. तर येता येते इथं भरतकुंजमध्ये माझा एक मित्र होता, त्याच्या रेफरन्सने आम्हाला कळालं की इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणून आम्ही इथं व्हिजिटला आलो. व्हिजिटला आलो तेव्हा तेव्हा मग पार्टी वगैरे दिसली की अजित कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे किंवा. आणि पहिल्याच व्हिजिटमध्ये विपुल सर आम्हाला भेटले होते त्याच दिवशी. मग त्यांनी आम्हाला सांगितलं असं असं आहे, ऑफिसला येऊन भेटा. मग आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो होतो नेक्स्ट डेला. अशा पद्धतीने पहिलं साईट व्हिजिट ही अशा पद्धतीने आमची झाली, पहिली शोध कार्याच्यामध्ये. लोकेशन पण खूप बेस्ट आहे. आता तुम्ही म्हटलं तसं कॉलेजच्या मनाने कॉलेज म्हणजे अगदीच 5 मिनिटावर आहे तिथं. म्हणजे अगदी एक्झामच्या आधी एक्सपिरियन्स माझा सांगायचा तर एक्झामच्या आधी लगेच चालू व्हायच्या आधी 5 मिनिटं जरी निघाला आधी तरी जाऊन वेळेत पोहोचतो तिथं. त्यामुळे कॉलेज पण जवळ आहे, तिथनं मार्केट वगैरे पण सगळं जवळ आहे. त्यामुळे गाडीची तर गरजच पडत नाही. फक्त लांब जायचं तर कुठं पडते. त्यामुळे लोकेशन बेस्ट आणि हे सगळं बेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बाकीचे बघितले ते ह्या आम्ही जिथे पूर्वी राहत होतो त्याच्यापेक्षा थोडे लांब होते. सगळ्यात मेन म्हणजे इथलं आवडलेलं लोकेशन. अतिशय शांत आहे सगळं. बाहेरच्या मानाने बघायला गेलं तर इथे आतमध्ये आलं की एकदम माइंड पीस माइंड म्हणतो आपण तसा त्या टाईपमध्ये. आणि त्या ह्याच्यावरती मी हे बुक केलं आहे आम्ही. पण पहिलं आम्ही राहत होतो ते स्वतःचं होतं, म्हणजे पण तिथं आपण म्हणतो गॅलरी म्हणा किंवा स्पेशियसनेस किंवा ओपन एअर फ्रेशनेस हा नव्हता. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणायचो की आपण आता बघू तर असं पाहिजे की आपल्याला उघडलं छान वाटलं पाहिजे. म्हणजे त्याला फिलिंगला खरं एक्सप्रेशन नसतात. तशी इथं आम्ही जे बघितलं इतकी फिलिंग अशी अनएक्सप्रेसेबल फिलिंग आहेत की अशा पद्धतीचं आमचं जे डोक्यात होतं आणि तसंच आम्हाला इथं मिळालं. म्हणजे विथ द गेट ऑफ गॉड ग्रेस आपल्याला हे सगळं मिळालं. आणि त्यामध्ये इथलं फिलिंग इतकं छान आहे आणि स्पेशियस आहे. आणि तेच आम्हाला एक स्वप्न जे म्हणतो ना आपण, ते ड्रीम कम ट्रू असं म्हणतात, ते खरंच त्या पद्धतीने इथं रिअलाइज झालं ते.